जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या व्यक्तीसाठी मे 2026 हा महिना कसा असेल। करिअर, प्रेम, पैसा, आरोग्य आणि कोणत्या गोष्टीमुळे घ्यावी लागेल विशेष काळजी। आणि शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अचूक आणि प्रभावी उपाय जे तुमचे भाग्य उजळवू शकतात। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर बघ सुरुवात करूया। सविस्तर कर्क राशी मे 2026 चे मासिक राशीफल। सर्वात महत्त्वाचा विषय आहे करिअर आणि व्यवसाय कसा असणार आहे या महिन्यात कर्क राशीवाल्यांचा। मे 2026 मध्ये कर्क राशींच्या लोकांसाठी करिअरमध्ये मिश्र स्वरूपाचे परिणाम दिसतील। कामाच्या ठिकाणी थोडा ताण देखील वाढू शकतो, पण तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठांची कृपा तुम्हाला या महिन्यामध्ये चांगल्या स्वरूपात लागणार आहे। जे काही काम करा त्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करा, जेणेकरून या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांना मेहनतीचा रिटर्न मिळण्याचा काळ मे महिना 2026 कर्क राशीवाल्यांसाठी असणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन संधी देखील या काळामध्ये तुम्हाला मिळू शकतात। जॉब बदलाचा विचार असेल तर हा महिना मध्यानंतर योग्य काळ असणार आहे। व्यावसायिकांना नवीन क्लायंट मिळण्याची देखील कर्क राशीवाल्यांना या काळात जास्त चान्सेस आहे। कर्क राशीवाल्यांसाठी मे 2026 या महिन्यातील आर्थिक स्थिती कशा स्वरूपाची असणार आहे। या महिन्यात आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज कर्क राशीवाल्यांना आहे। अनावश्यक खर्च देखील या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांचा वाढवू शकतो, पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। कोणीतरी सल्लागाराचा देखील या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांना अवश्य सल्ला घ्यावा, जेणेकरून गुंतवणूक करताना तुमचे नुकसान होणार नाही। जुन्या कर्जातून थोडा या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांना दिलासा मिळू शकतो। जे काही खूप काळापासून पेंडिंग असलेले कर्ज असेल किंवा देवाणघेवाणाची बाजू असेल ती या महिन्यामध्ये कुठेतरी कमी होताना किंवा क्लिअर होताना किंवा पूर्णपणे संपुष्टात येताना दिसेल। कर्क राशीवाल्यांचे मे 2026 मधील प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असणार आहे। प्रेम जीवनात भावनिक आणि चढ उतार देखील या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांसाठी संभावत आहे। जोडीदारासोबत गैरसमज देखील होण्याची शक्यता या महिन्यामध्ये कर्क राशीवाल्यांची जास्त चान्सेस आहे। त्यामुळे संवाद वाढवावा आणि एक दुसऱ्यांवरती विश्वास होईल तेवढा जास्त प्रमाणात ठेवावा, जेणेकरून एक दुसऱ्यांच्या संबंधाने जो काही गैरसमज होणार आहे किंवा जो काही भावनिक उतार चढाव होणार आहे त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा बघायला भेटेल। सिंगल लोकांसाठी नवीन प्रेम संबंध देखील सुरू होण्याचे जास्त चान्सेस कर्क राशीवाल्यांना या महिन्यामध्ये दिसत आहे। जे कोणी अविवाहित असतील त्यांच्यासाठी नवीन प्रस्ताव आणि प्रस्तावाची सुरुवात कुठेतरी रक्तातील नात्यातील लोकांपासून सुरुवात होण्याचे जास्त चान्सेस आहे। कर्क राशीवाल्या लोकांसाठी मे 2026 आरोग्याच्या संबंधाने कसे असणार आहे। आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये सावध राहणे खूप जास्त गरजेचं आहे। त्यात संभाव्य तकलीफ किंवा संभाव्य समस्या कोणत्या असणार आहे, त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पचन संबंधित खूप जास्त प्रमाणात कर्क राशीवाल्यांना या महिन्यामध्ये त्रास जाणू शकतो। त्यामुळे ताणतणाव होईल तेवढे टाळा, जेणेकरून या महिन्यामध्ये पचनक्रियेसंबंधाने जो काही कर्क राशीवाल्यांना त्रास होणार आहे तो कमी प्रमाणात होईल। या सर्व गोष्टींसाठी योग आणि ध्यान धारणेकडे कर्क राशीवाल्यांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून या काळामध्ये तुमची आरोग्याची स्थिती चांगल्या प्रमाणात राहील। शास्त्राने काही महत्त्वाच्या कर्क राशीवाल्यांसाठी या महिन्यात घेणाऱ्या किंवा घ्याव्या लागणाऱ्या सावधानी सांगितलेल्या आहे। त्यातील सर्वात महत्त्वाची सावधानी म्हणजे कोणत्याही निर्णयात घाई करू नका, अन्यथा तुमच्यावरती बिनाकामी आरोप प्रत्यारोप येण्याचे चान्सेस कर्क राशीवाल्यांना या महिन्यात संभावत आहे। विश्वास ठेवताना लोकांची व्यवस्थित पद्धतीने ओळख करून घ्या। थोड्या काळासाठी भेटलेले मित्र, थोड्या काळासाठी भेटलेली व्यक्तींवरती पूर्णपणे विश्वास टाकू नका, नाही तर तुमच्या संबंधाने आर्थिक लॉस होण्याचे जास्त चान्सेस या महिन्यामध्ये, फ्रॉड होण्याचे जास्त चान्सेस कर्क राशीवाल्यांना मे 2026 संभावत आहे। पैशाच्या व्यवहारात सतर्क राहावे, कुठल्याही व्यवहारामध्ये मध्यस्थी करू नका, अन्यथा तुमच्यावरती बिनाकामीचे आरोप प्रत्यारोप येण्याचे देखील या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना जास्त चान्सेस दिसत आहे। शास्त्राने काय महत्त्वाचे उपाय दिलेले आहे, त्या उपायातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे रोज सोम सोमाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा
कर्क राशीवाल्यांनी जप करावा, जेणेकरून मानसिक उतार चढाव जो काही या महिन्यात जाणवणार आहे त्याची तीव्रता कमी होईल. दुसरा उपाय दिलेला आहे, सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण करावे. याने देखील होणाऱ्या व्यावसायिक अडचणींमध्ये कुठेतरी जो काही प्रॉब्लेम्स येणार आहे त्यातून सुटका होईल. तिसरा उपाय दिलेला आहे, डेली किंवा प्रत्येक सोमवारी तरी कर्क राशीवाल्यांनी पांढऱ्या वस्तूचे दान करा. दूध, दही, तांदूळ, साखर किंवा कुठल्याही प्रकारची पांढरी मिठाई, पांढरे वस्त्र कर्क राशीवाल्यांनी या महिन्यात दान करावे, जेणेकरून जे काही मेंटॅलिटीच्या बाबतीत, आर्थिकतेच्या बाबतीत, आरोग्याच्या संबंधाने ज्या काही समस्या उद्भवणार आहे त्याची तीव्रता कमी होईल. प्रत्येक सोमवारी चंद्रदेवाची पूजा करावी, प्रत्येक सोमवारी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि एक पौर्णिमेचं व्रत मे मध्ये कर्क राशीवाल्यांनी करावे, जेणेकरून सर्व जे काही या महिन्यातील जो काही तकलीफ आणि त्रास होणार आहे त्यातून सर्वांची सुटका होईल. आजच्यासाठी एवढेच. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीसाठी. जय श्रीराम.